नमस्कार मंडळी, मी माधवी मुखरे। तर मी एवढे दिवस माझे शॉर्ट टाकत होते, आता चला म्हटलं लॉंग पण टाकून बघूयात कसा तुमचा प्रतिसाद राहतो ते पण पाहूया। आता माझ्या मनात भरपूर दिवसापासून इच्छा होती की आपण पण कंटेंट क्रिएट करावं, आपण पण आपली थोडीशी काहीतरी ओळख करण्याचा प्रयत्न करूया, म्हणून मी हे माझं पाऊल उचललेलं आहे। चला तर मग आजच्या लॉंग व्हिडिओकडे जाऊ। चला तर बघूया पालक पुरी कशी बनवायची। इथे मी छान स्वच्छ 2-3 पाण्याने पालक धुवून छान त्याला शिजवून घेतलं होतं। त्याच्यामध्ये 2-4 मिरच्या टाकल्या, थोड्याशा लसूण पाकळ्या टाकल्या आणि त्याला ग्राइंड व्हायला पाणी टाकलं थोडंसं, आणि जिरा आणि अद्रक पण टाकलं, पण ते स्किप झालं, राहून गेलं ते। नंतर छान असं याला बारीक वाटून घ्यायचं। इथे घ्यायचं गव्हाचं पीठ, आता आपल्याला जेवढं लागते तेवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे आपण काढलेली पेस्ट आहे ती सर्व पेस्ट याच्यामध्ये टाकून द्यायची। कमीत कमी मी 1 जोडी घेतली होती, आता एवढ्या क्वांटिटीमध्ये पालक घेतली होती। आणि नंतर भरपूर अशा प्रमाणात तीळ टाकायचे, कारण तीळ असेही आपल्या मुलांच्या तब्येतीसाठीही चांगले राहतात आणि या पालकपुरीला तीळ खूप छान लागतात। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं तेल टाकायचं। आता तुम्ही तूपही टाकू शकता। आणि नंतर छान असा त्याचा असा डो बनवून घ्यायचा, मस्तपैकी असा कडक डो बनवायचा, थोडासा पतला नाही बनवायचा, कारण कडक डो बनवला म्हणजे आपली पुरी जास्त ऑइली अशी होत नाही। यानंतर हा डो बाजूला ठेवते आणि इथे चटणीची तयारी करते। आता सकाळीच मी शेंगदाणे भाजून त्याला भिजवून घेतले होते, नंतर त्याच्यामध्ये 2-4 मिरच्या टाकल्या, संबार टाकला आणि लसूण पाकळ्या टाकल्या थोड्याशा, आणि 2 चम्मच दही टाकलं फ्रेश असं। आता या चटणीला दही खूप छान लागते। आता कोणी पाण्याची पण करते, पण दही टाकलं की खूप छान चव येते या चटणीला। छान असं बारीक वाटून तडका टाकायचा त्याच्यामध्ये। तडका हा ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता, पण तडका टाकला म्हणजे छान होते चटणी। नंतर इथे लागले होते मी पुऱ्या बनवायला, माझ्या चालल्या होत्या इकडं पुऱ्या बनवणं छान असं। आता हा माझा एक नवीनच लॉंग व्हिडिओ आहे, पहिलाच, तर तेवढं व्हिडिओ अँगल वगैरे मला चेक करता येत नाही, बरोबर जमते नाही जमत हे मलाही नाही कळत आत्ता, पण मी चांगलं करण्याचा आणि तुम्हाला चांगला 100% देण्याचा प्रयत्न करते। तुम्ही मला सांगत जा काही माझं का व्हिडिओ अँगल वगैरे काही चुकत असेल तर, पण मी माझे 100% देण्याचा प्रयत्न करते। इथे मस्त अशा पुऱ्या बनवणं चालल्या होत्या। आता इथे माझं पुऱ्या वगैरे बनवून झाल्या छान अशा। आता पुऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या। आता या पुऱ्या छान अशा लालसर होईपर्यंत तळायच्या, नरम नाही ठेवायच्या। कडक झाल्या म्हणजे चवीलाही खायलाही छान मुलं आवडीने खातात। आता हा पदार्थ थोडासा ऑइली राहते, पण एरवी आपल्या मुलांच्या तब्येतीसाठी मुलं अशी पालक खात नाही, पण या पद्धतीने त्यांच्या पोटात पालक जाते, त्यामुळे हा पदार्थ एक प्रकारे हेल्दी पण आहे। इकडे बघू शकता छान अशा पुऱ्या लवकर तळून होतात। अशा पुऱ्या तळायला वेळ लागत नाही, काही नाही। आता पुऱ्या वगैरे झाल्यानंतर आम्ही मायलेकरांना छानपैकी मस्त ताट वाढून घेतलं आणि दोघंही बसलो। आता अगोदर यांना दिलं होतं, यांचं खाणं झालं होतं, आता माझं छोटं पिल्लू राहिलं होतं। आता तो म्हणे नंतर खाणार मम्मा, आधी आम्ही दोघं बसलो, मग घेऊन त्याला नंतर खायचं होतं। तर इथे चाललं होतं आमचं दोघं मायलेकरांचंच मस्त। आता माझ्या या पिल्लूला असं चटपटं काही झालं की फार आवडते, भाजी पोळी खाण्याचा फार कंटाळा येतो याला। आता हे खाणं वगैरे झालं की पडतो हा गर्दा। आता हा गर्दा तर आपल्याला आवरावाच लागतो। व्हिडिओमध्ये दिसतात तेवढा जर स्पीडनं कामं झाली असती तर किती लवकर झालं असते नाही का, आणि किती चांगलंही झालं असतं। आता एवढे या असं काही कुटाणा केलं की एवढे भांडे पडतात माझ्या इथे, तर भरपूर पडतात। आता तुम्ही इथे बघू शकता टोपल्यात भांडे मावणच झाले भांड्याच्या, एवढी भांडी पडली होती। मस्त असा माझा गर्दा वगैरे आवरणं झाला, भांडी वगैरे घासून झाली, छान असा किचन ओटा पण इथे माझा क्लीन झाला, बघू शकता इथे मस्त असा। चला तर मला कमेंट करून सांगा की माझा लॉंग व्हिडिओ कसा होता। मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।